आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्तपैकी कुरकुरीत असा मुरमुऱ्याचा चिवडा, जो बनवायलाही सोप्पा आहे आणि खायलाही अतिशय चांगला लागतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणलं की मुलं घरी असणारच आणि मुलं घरी असल्याच्या नंतर त्यांना काही ना काही खायला हवंच असतं ऑलवेज. तर बाहेरच्या पॅकेट्समधले चिप्स, कुरकुरे वगैरे देण्यापेक्षा तुम्ही असा चिवडा त्यांना बनवून देऊ शकता, जो खायला खरंच खूप छान लागतो आणि मुलं आवडीने खातात. तर हा मी कसा बनवला हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्याआधी आपण काय करूयात ना, मी 1 पॅकेट मुरमुरे घेतलेत. त्याला 2-2 बॅचमध्ये मी आता भाजून घेणार आहे. आपल्याला भाजून ह्याला ह्याच्यामुळे घ्यायचं आहे ना, कारण की जेव्हा आपण चिवडा बनवतो, डब्यात वगैरे भरून ठेवतो, तर त्याच्यानंतर 15-20 दिवस किंवा महिनाभर छान टिकावा किंवा तो सादळू नये म्हणून आपल्याला हे मुरमुरे भाजून घ्यायचे आहेत. भाजल्याने जेणेकरून याचा जो क्रिस्पीनेस असतो ना, तो खूप शेवटपर्यंत चांगला राहतो. तर आपण ह्याला भाजून घेऊ. तर मी काय केलं नॉर्मली कढईमध्ये काहीच नाही टाकलं, तेल नाही टाकलं, काही नाही टाकलं. फक्त कढई चांगली गरम केली आणि त्या कढईमध्ये मी मुरमुरे टाकले आणि छान भाजून घेतले 2-2, 3-3 बॅचमध्ये आणि त्याच्यानंतर मी एक दुसरी कढई घेतली आहे. त्या कढईमध्ये जवळपास मी 2 वाट्या तेल टाकलेलं आहे. एवढं तेल ते ॲक्चुअली ह्याला वापरलं जाणार नाही आहे चिवड्याला. फक्त आपल्याला बाकीचे सामान तळायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला थोडं हे तेल जास्त लागणार आहे. म्हणून मी थोडं जास्त टाकले आता. तर सगळ्यात पहिले आपण मका तळून घेऊ. हा नॉर्मल मका आहे, जो आपल्याला किराणाच्या दुकानात वगैरे भेटतो. फक्त आपल्याला याची काळजी घ्यायची, की आपण तळताना एकदम पटकन टाकायचं आणि काढायचं. कारण की मका जो आहे ना तेलात टाकल्याच्या नंतर पटकन फुलतो. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तुम्हाला समजत असेल की पटकन फुलतोय तो. तर असं मका तळून घ्यायचा आणि मका तळल्याच्या नंतर मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. तुम्ही जे प्रमाण आहे मक्याचं, शेंगदाण्याचं किंवा खोबऱ्याचं वगैरे ते तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे जेवढा तुम्ही मुरमुरे वापरणार असेल त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही टाकू शकता. पण शक्यतो मका आणि शेंगदाणे जर का जास्त टाकले, तर मुलं आवडीने खातात. म्हणजे त्यांना असं वाटत नाही की फक्त त्यांना त्याच्यामध्ये मुरमुराच वगैरे दिसत आहे असं नाही वाटत. म्हणून तुम्ही थोडंसं मक्याचं प्रमाण जास्त वापरा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेंगदाणे जे भाजताना आहेत ना, आपल्याला थोडंसं मध्यम गॅसवर भाजायचे आणि असं अधून सारखं चेक करायचं. आता अशा टाईपमध्ये थोडे लाल-लाल झाले, की आपल्याला काढून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी फुटाण्याची डाळ टाकते. ही अर्धी वाटीच्या आसपास फुटाण्याची डाळ आहे. फुटाण्याची डाळ आपल्याला जास्त वेळ नाही तळायची, थोडा वेळच तळायची आहे. कारण की ती लगेच कडक होऊन जाते आणि खायला पण थोडंसं मग असं अचानक थोडासा कडकपणा येतो ना चिवड्यामध्ये, तसं होऊन जातं. त्यामुळे थोडीफार एक 2-4 सेकंद तळायची आणि लगेच बाहेर काढायची. त्याच्याच नंतर मी इथे एक जवळपास अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि त्या खोबऱ्याचे असे काप करून घेतलेत. जास्त जाड पण नाही आहेत, जास्त पातळ पण नाही आहेत. अशा टाईपचे काप करायचे आणि मग त्यालाही आपल्याला तळून घ्यायचं आहे. फक्त खोबरं तळताना आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची, की आपल्याला एकदम बारीक गॅस करायचा आणि मग खोबरं तळायचं. जेणेकरून खोबरं जे आहे ते आतपर्यंत चांगलं भाजलं जातं किंवा तळलं जातं आणि अशा पद्धतीमध्ये बनू शकतं. फक्त त्याला अधून हलवत राहायचं आणि थोडं-थोडं करत चेक करायचं आणि आपलं तेलाचं प्रमाण गरम असल्यामुळे ते थोडंसं पटकन लाल होऊ शकतं. तर गॅस बारीक करून भाजा. बघू शकता अशा पद्धतीत भाजू शकता. आत्ता हे गवळ्या-गवळ्या आहे ना तेव्हाच काढा. जेणेकरून ते साईडला काढून ठेवल्याच्या नंतर अजून त्याचा कलर डार्क होतो. आणि आता ते जे तेल होतं त्याच तेलामधलं 1 वाटी तेल मी घेतलेलं आहे दुसऱ्या पॅनमध्ये. त्या पॅनमध्ये आता आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. ह्या जवळपास 15 ते 20 हिरव्या मिरच्या आहेत, ज्याला आपण एकदम बारीक कापून घेतलेल्या आहे. तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता. पण जेव्हा आपण तेलामध्ये मिरच्या चांगल्या तळून काढतो ना, तेव्हा ते जास्त तिखट लागत नाही. फक्त चिवड्यामध्ये खायला दाताखाली येतात ना, तेव्हा खूप छान लागतात. तर मिरच्या शक्यतो टाका किंवा तुम्हाला मिरच्या पूर्ण अव्हॉइड करायच्या असतील, खूपच जास्त लहान मुलं असतील, तर तुम्ही अव्हॉइडही करू शकता. त्याच्या जागी पुढची जी स्टेप आहे तुम्ही ती फॉलो करा. आणि मिरच्या आहे ना, आपल्याला जेव्हा पूर्ण एकदम ब्राउन करून घ्यायच्यात ना, तर ब्राउन करायच्या आधीच त्याच्यामध्ये आपल्याला लसूण वगैरे ॲड करायचं आहे. म्हणजे जेणेकरून लसूण भाजून होईपर्यंत बाकीच्या मिरच्या ज्या आहेत त्या अजून लाल होतील. तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही थोडंसं सामान कमी जास्त ॲड करायचं ट्राय करा. आता माझ्या मिरच्या ऑलमोस्ट होत आल्या होत्या. त्यावेळेस मी याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे. लसूण जो आहे ना, तुम्ही 1 पुडी लसूण घेतला होता, ज्याला टेचून घेतलं होतं मी. जास्त एकदम बारीक नव्हतं टेचला, थोडंसं हलकं टेचलं होतं आणि मग ते लसूण ॲड केला. आणि लसूण आपल्याला एकदम जास्त लाल नाही करायचा. लसूण जास्त लाल झाला, तर थोडासा तो कडवट पण होऊ शकतो. तर हलका-हलकाच लाल करायचा आहे आणि हलका-हलका लाल झाला, की त्याच्यामध्ये आपल्याला जिरी, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे. हे जिरी, मोहरी, कढीपत्ता शेवटी मी ह्याच्यामुळे टाकते, कारण की मिरची आणि लसूण तळायला थोडा टाईम लागतो. मग त्याच्यामध्ये असं नको व्हायला, की जिरी, मोहरी, कढीपत्ता जळून जाईल. तर सगळ्यात शेवटी टाकायचं आणि ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आपल्याला कढीपत्ता टाकल्याच्या नंतर, की जास्त वेळ भाजत नाही बसायचं. 2 मिनिटच भाजायचे. एक मॅक्स टू मॅक्स फक्त जे कढीपत्ता आहे ना, तो तेलामध्ये चांगला असा परतला पाहिजे, एवढंच भाजायचं. आणि आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि मग मी याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे माझ्या जेवढ्याच्या हिशोबाने. तर तुम्ही मीठ आणि हळद जे तुमच्या अकॉर्डिंगली कमी जास्त करू शकता. फक्त एवढी काळजी घ्यायची, की गॅस बंद करायचा आणि मगच आपल्याला हळद आणि मीठ टाकायचं. कारण की हळद जी आहे ती पटकन तेलामध्ये जळते. त्यामुळं आपलं तेल ऑलरेडी गरम आहे, तर गॅस बंद करून टाकायचं. त्याच्यानंतर मी जे मुरमुरे भाजले होते ना, ते भाजलेले मुरमुरे आता एका घमेल्यामध्ये घेतले आणि आता आपण बाकी सगळे सामान जे आहे ते मिक्स करूयात. तर
भाजल्याच्या नंतर पण मी तुम्हाला सांगते मुरमुरे जे आहेत ना, मी थोडे पसरून पण ठेवले होते, की ते गरम-गरम असतात ना, त्याच्यामुळे असं नको व्हायला, की आपलं जे मुरमुरा आहे तो मॉइश्चर पकडेल. तसं नाही झालं पाहिजे. म्हणून त्याला पसरवून ठेवलं होतं. तर आता मी मुरमुऱ्यामध्ये मका टाकलेला आहे. मक्यासोबत आता शेंगदाणे टाकत आहे. शेंगदाणे टाकून झाल्याच्या नंतर फुटाण्याची डाळ आणि खोबरं म्हणजे इन शॉर्टमध्ये आपण जेवढं जिन्नस तळले होते, ते तेवढे तळलेले जिन्नस आहेत ना आपल्याला ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि हे ॲड करून आपल्याला पहिले चांगलं मिक्स करून घ्यायचं. कारण की जेव्हा आपण ते हळदीचं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ना, त्यावेळेस काय होतं, की पटकन मुरमुऱ्याला कलर पकडायला सुरुवात होते. मग बाकीचं सामान जे आहे ना, ते मिक्स नाही होत पटकन. तर आपण पहिले हे सगळं छान मिक्स करून घेऊ. आणि ॲक्चुअली माझा आवाज थोडासा बसलाय, माझी तब्येत बरी नाहीये म्हणून. तर थोडासा आवाज कमी वाटत असेल, तर थोडंसं इग्नोर करा. आणि जर का खरंच इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल ना, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ॲक्चुअली खरं सांगते प्रामाणिकपणे तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब खरंच खूप मॅटर करतं. जे नवीन कंटेंट क्रिएशनवाले आहेत त्यांच्यासाठी. तर प्लीज सपोर्ट करा. खूप छान वाटेल आणि त्यासाठी ॲडव्हान्समध्ये थँक तुम्हाला. आता आपण जे हळदीचं मिश्रण ॲड केलं होतं बनवलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत आणि हे ॲड करून ह्याला छान मिक्स करायचं आता इथे काय झालं माहिती आहे का? मी माझ्याकडे अजून थोडेसे मुरमुरे शिल्लक होते घमेल्यामध्ये, जे मी थोडे साईडला काढून ठेवले होते कारण की बसत नव्हते पूर्ण. तर हे मिक्स करताना ना एकजीव मिक्स होत नव्हतं चांगलं आणि चिवड्याची एकच मेन इम्पोर्टंट गोष्ट आहे की तुम्ही जे पण बनवताल ना, त्याला छान मिक्स करावं लागेल जेणेकरून ते पूर्ण सगळ्या मुरमुऱ्यांना लागेल. तर काय झालं होतं की माझ्याकडनं ते घमेल्यामध्ये मिक्स होत नव्हतं म्हणून मी खाली पेपर टाकला होता आणि पेपरवर छान मिक्स करून घेतलं आणि मग परत घमेल्यामध्ये ॲड केलं तुम्हाला दाखवण्यासाठी. तर अशा पद्धतीत सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये शेवटी फक्त तुम्ही एकदा पिठी साखर ॲड करा. पिठी साखर ॲड करायला मी विसरले होते. थँक